संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या वारीचा आज 6वा दिवस आणि 6व्या दिवशी पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यातलं पहिलं रिंगण जे होत असतं ते सिन्नर तालुक्यातल्या दाती या ठिकाणी आज रिंगण सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याभरातलं वारकरी संप्रदाय असेल किंवा भाविक असेल मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात। आपल्यासोबत काही नागरिक आहेत या ठिकाणचे। काय सांगाल माऊली, खरं तर हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी अनेक लांबून नागरिक या ठिकाणी येत असतात, भाविक येत असतात। काय नेमकं यातला अनुभव किंवा यातलं काय आपल्याला वेगळंपण दिसून येतंय? आज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा दातली म्हणजे सिन्नर तालुक्यात जो रिंगण सोहळा होत आहे त्या रिंगण सोहळ्यामध्ये इकडे 2 जिल्ह्याचे आणि तालुक्यातले 10-20 तालुक्यांचे लोक या ठिकाणी जमतात। खरं तर हा निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा रिंगण सोहळा हा त्र्यंबकेश्वर मध्ये तिथून दिंडी निघाल्यानंतर पहिल्यांदा चिड मिळतो आणि त्यामध्ये सगळ्या भक्तांना वारकऱ्यांना या ठिकाणी हा आनंद सोहळ्यात सामील होता येतो। हे आपल्या सिन्नर तालुक्याचं आणि दातली गावाचं भाग्य आहे आणि त्यासाठी इथं आपण सगळा रिंगण सोहळा बघताना जो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती उत्साह आणि आनंद दिसतो हा आनंद दिंडीतल्या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरती पार पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत या ठिकाणी असतो आणि तो आज आम्हाला या ठिकाणी आमच्या सुद्धा सारख्या सामान्य माणसाला या ठिकाणी वारकरी दिंडी रिंगण सोहळ्याचं आज आनंद घेता आला आणि माऊलीचं दर्शन घेता आलं याबद्दल आम्ही सुद्धा धन्य आहे। माझ्या बरोबर माझी पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा भाबड आहे। त्याच पद्धतीने आमच्या सोसायटीचे चेअरमन कचरो अण्णा आहे आणि इथले सगळे स्थानिक लोक आहे। मी सगळ्या वारकऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि जी न्यूजच्या या सगळ्या सोहळ्याचं या ठिकाणी टीव्ही वरती मीडियावरती हे सगळ्या दाखवण्यामध्ये जो काही पुढाकार असतो त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। माऊली, खरं तर या सोहळ्या दरम्यान महिलांचा मोठा सहभाग असतो। मोठ्या प्रमाणात महिला तुळस घेऊन या रिंगण सोहळ्यात सहभागी होतात। तुम्ही महिला आहात, काय वाटतं? खूप आनंद वाटला। मी पहिल्यांदाच बघितलेले, खूप मन भरून गेलेले, खूप छान वाटलं मला पहिल्यांदा बघतानीच। काय नाही, रामकृष्ण हरी। बरोबर। खरं तर माऊलींची वारी, माऊलींची पालखी आपल्या सिन्नर तालुक्यातनं जाते। एक ऐतिहासिक वारसा या गावाला लाभलेला आहे। पालखी या ठिकाणी थांबते, आपल्या तालुक्यात मुक्काम असतो 2 दिवस। काय अनुभव येतो नागरिक आणि गावकरी म्हणून, काय वाटतं? यामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांचं या सिन्नर तालुक्यामध्ये पालखी येते आणि या ठिकाणी रिंगण होतं। या तालुक्याला एक फार मोठा आनंद आहे आणि या गावात तालुक्यातून माऊलीची प्रस्थान होतंय याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे। खरं तर माऊलींचं या तालुक्यातनं या गावातनं आगमन होत असतं, प्रस्थान होत असतं आणि वेगळा सोहळा जो आहे तो या ठिकाणी रिंगण सोहळा जो आहे तो या ठिकाणी भरवला जातो। हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी तालुकाभरातनं वारकरी या ठिकाणी भाविक जे ते या ठिकाणी येत असतात आणि या रिंगण सोहळ्याचा आनंद जो आहे तो घेत असतात। कॅमेरामन तुषार डेप्लस, खुशाल पाटील, सिन्नर, नाशिक।